श्रावण महिना सुरू झाल्यानंतर सणवार यायला लागतात. आपल्याकडे पाहुणे येतात, सत्यनारायण असतं, रक्षाबंधन आहे, त्यानंतर गणपती येतात. म्हणजे खरं सांगायला गेलं तर घरामध्ये पाहुण्यांची रेलचेल सुरू होते आणि मग त्याआधी आपल्याला काय करायचं असतं, तर घर स्वच्छ करायचं असतं. पाहुणे येणार म्हटल्यानंतर आपण घर आवरतो. म्हणूनच आज ही टिप देणार आहे, की हे सगळं सुरू होण्याआधी आपण घर नीटनेटकं जर ठेवायचं असेल, छान आवरायचं असेल, तर सुंदर अशा सोप्या अशा टिप्स देणार आहे. कुठल्या आहेत त्या जाणून घ्या. आपलं घर नेहमी स्वच्छ राहावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. पण आपण त्यासाठी काय करतो? महागडं इंटिरियर करतो, बरोबर? पण हाच एक ऑप्शन आहे का असं वाटतं तुम्हाला, की इंटिरियर खूप छान केलं म्हणजे आपलं घर एकदम नीटनेटकं आणि छान राहणार, सगळ्या गोष्टी आतमध्ये जातील? की आणखीन काही गोष्टी आहेत ज्यामुळे आपलं घर सुशोभित आणि आकर्षक सुद्धा दिसू शकतं? विचार केला याचा कधी? आता बऱ्याचदा ना घर साफ-सफाई केल्यानंतर आपलं घर सुंदर दिसतं, पण आपण ते तसंच्या तसं कायम ठेवू शकत नाही. कितीही आवरलं तरी काही दिवसांनी पसारा हा होतोच. कितीही छान इंटिरियर असलं तरी सुद्धा वस्तू अस्ताव्यस्त होतातच. आणि मग काय होतं? डोक्यात गोंधळ सुरू होतो. याचं कारण काय माहितीये? घर कायम नीटनेटकं राहावं यासाठी आपण काय करायला हवं हे शोधून काढणं गरजेचं आहे. यासाठी या व्हिडिओमध्ये मी भन्नाट अशा टिप्स तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? घर नीटनेटकं राहणं हे आपल्या मानसिकतेशी प्रत्यक्षपणे जोडलं गेलेलं आहे. मी एका पुस्तकामध्ये वाचलं होतं, की रोज थोडं-थोडं घर आवरूया, असं जे आपण म्हणतो ना, या नियमाने घर कधीही लख्ख, सुंदर, नीटनेटकं दिसत नाही. कारण घर आवरणं म्हणजे वस्तू आत कुठेतरी कोंबून ठेवणं, हा त्यावरचा पर्याय नसतो. त्या वस्तूंना आपापली जागा द्यायला लागते. आणि आता मी तुम्हाला विचारलं, की तुमचा किचनमधलं लायटर कुठे ठेवलंय बरं एक्झॅक्टली? तर तुम्ही एक्झॅक्टली कुठे ठेवलंय हे सांगू शकाल? किंवा आणखीन एक उदाहरण, तुमच्या मुलाचा किंवा तुमच्या अहोंचा बेल्ट तुम्ही कुठे ठेवलाय? कमरेचा बेल्ट हा कुठे ठेवलेला आहे? असं विचारल्यानंतर तुम्ही काय म्हणाल? कपाटामध्ये कुठेतरी असेल. पण हे असं उत्तर असू शकत नाही. याचा अर्थ काय माहितीये का? बिचाऱ्या त्या बेल्टला ना त्याची जागाच नाहीये. म्हणून तो आपल्या कपाटामध्ये कुठेतरी असतो. तेव्हा तो आपल्याला दिसत नाही. म्हणजे काय होतं, आपण जेव्हा शोधायला जातो, तेव्हा कुठे बरं ठेवला होता मी असं होतं. म्हणूनच आपल्याला काही नियमांची गरज आहे. वस्तूंच्या ठरवलेल्या जागा या केवळ घराचा नियम नाही, दिवसाचा गोंधळ होऊ नये म्हणून सुद्धा आपल्याला मदत करतात. आणि म्हणूनच मी या टिप तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. म्हणूनच आहे टिप नंबर 1, ते म्हणजे घरातल्या प्रत्येक वस्तूसाठी त्याचं त्याचं एक घर असायला हवं. आणि ती वस्तू कायम त्याच्या त्याच्या जागेवर असायला हवी. म्हणजे इतर कोणीही घर आवरत असेल किंवा आपली एखादी गोष्ट आपण एखाद्याला ठेवायला सांगितली, तर ती गोष्ट घरात एक्झॅक्टली कुठे ठेवायची, म्हणजे त्या वस्तूचं घर एक्झॅक्टली कुठे, हे त्याला माहिती असलं पाहिजे आणि ते आपण सांगू शकलो पाहिजे. ही शिस्त आपल्या घराला असायला हवी. म्हणून प्रत्येक वस्तूला स्वतःचं असं घर असायला हवं. आपण ही सोपी टिप लक्षात ठेवूया, की आपल्या प्रत्येक वस्तूंना त्यांची त्यांची जागा आणि त्यांचं त्यांचं छोटंसं घर हे असायला हवं. आता हे नियम आणि शिस्त महत्त्वाची आहे. त्यामुळे टिप नंबर 2 काय आहे? घर खूप अस्ताव्यस्त असेल तर ते रोज थोडं थोडं आवरून साफ होणार नाही. त्यामुळे टिप नंबर 1 काय होती आपली? त्याप्रमाणे आपण आपल्या घराला शिस्त ही लावायला हवी. त्याच्या जागा काय आहेत त्या आधी आपण ठरवायला हव्यात. प्रत्येक घरामध्ये वस्तूंना एक छोटी छोटी घरं असायला हवीत. घर आवरायला काढा, त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की संपूर्ण घर आता घर आवरताना आपल्या गोष्टी व्यवस्थित ठेवायच्या आहेत. काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण वापरत नाहीये बाबा, आपल्याला याचा काहीही उपयोग होत नाहीये, अशा वस्तू आपल्याला विनाकारण आपल्या घरामध्ये जमा करून ठेवायच्या नाहीयेत. त्या वस्तू आपण घरातून बाहेर काढायच्या आहेत. नंबर 3 टिप अशी आहे, ते म्हणजे तुम्हाला डिक्लटरिंग करायचं आहे. आता डिक्लटरिंग म्हणजे काय हे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. पण ते करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि तो टास्कही असतो बरं का. म्हणजे कितीही आपण प्रयत्न केला की ही गोष्ट टाकायची, तर ती टाकून देताना आपल्या जीवावर येतं. मग अशा वेळेला काही प्रश्न विचारायचे. ते पुढच्या 20 दिवसामध्ये
मी या वस्तूचा उपयोग करणार आहे का, ही वस्तू खरोखर माझ्या उपयोगी आहे का, आणि जर उपयोगी असेल तर त्याला रिप्लेसमेंट म्हणून दुसरी कुठलीही वस्तू येऊच शकणार नाहीये का, आत्ता जरी मी वापरत नसले तरी. असे काही प्रश्न त्या वस्तूबद्दल जर का आपण मांडले तर आपल्याला लक्षात येतं की हे आपण अननेसेसरी घरामध्ये गर्दी करून ठेवलेलं आहे, याची खरं तर गरज नाहीये. आणि आता हे खूप दिवस इथे आहे, मग आपण अजूनही 20 दिवसांचा वेळ देऊन ती वस्तू घरातून बाहेर काढून टाकायची. म्हणजे काय करायचं, डिक्लटरिंग करायचं. डिक्लटरिंग करणं हा अतिशय महत्वाचा टास्क असतो, ते करणं खूप गरजेचं असतं. पण तरीही स्वतःला प्रश्न विचारायचा की पुढच्या 20 दिवसामध्ये ही जी वस्तू आहे, ही वस्तू माझ्या उपयोगी येणार आहे का, किंवा पुढे भविष्यात सुद्धा उपयोगी येणार आहे का. आणि त्या वेळेचा जर उत्तर नाही असेल तर आपण ती वस्तू फेकून द्यायची, किंवा मग नंबर 1 पर्याय, आत्ताही लागत नाहीये पण भविष्यात कधीतरी लागेल म्हणून त्याच्यासाठी एक वेगळा बॉक्स आपण ठेवून द्यायचा. नंबर 2 ते म्हणजे लागणारच नाहीये, त्यामुळे मला हे कोणाला तरी देऊन टाकलं तर ते कोणीतरी वापरेल बाबा, त्यामुळे तो बॉक्स वेगळा करायचा, म्हणजे जो डोनेट करायचा बॉक्स आहे तो. आणि नंबर 3 ते म्हणजे मी वापरेन की नाही हे माहिती नाहीये पण असू देत. याचा अर्थ खरं सांगायला गेलं तर ती वस्तू आपल्याला खरोखर लागणार नसते, ती आपल्याला टाकून देणं योग्य असतं. डिक्लटरिंग कितीही अवघड असलं तरी सुद्धा हे करायला हवं. आता पुढचा मुद्दा काय आहे माहितीये, आता हे सगळं आवरून ठेवलं तरी कायमचं घर असंच्या असं कसं राहणार, त्यासाठी काय करायचं. म्हणून नंबर 4 कंटेनर लिमिट रूल. म्हणजे काय करायचं की एका कॅटेगरीसाठी एक ठरवलेला बॉक्स करायचा, किंवा मग ड्रॉवर करायचा, किंवा मग शेल्फ, हे एखाद्या कॅटेगरीसाठी करायचं. तो पूर्ण भरला की नवीन स्टोरेज वाढवण्याऐवजी त्या वस्तूची व्यवस्थित छाननी करून घ्यायची. म्हणजे काय की हे मला लागणार आहे का, मी जे विकत घेतीये ते, नाहीतर मला आधीच्या वस्तू काढून टाकायच्या आहेत, हे आपण डोक्यात ठेवायचं. तेवढीच वस्तूची मर्यादा असलेली ही जागा आहे, त्यामुळे कुठलीही वस्तू अजून त्याच्यात ऍड होण्याआधी मला तिथून ती गोष्ट काढायची आहे. स्वतःला विचारायचं, खरोखर मला याची गरज आहे का, की अजून महत्वाची गोष्ट म्हणजे पसारा नंतर होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते नीट ठेवताना विचारपूर्वक ठेवायला हवं. आता म्हणून काय करायचं, त्यासाठी नंबर 5 टिप आहे, ते म्हणजे पॉइंट ऑफ यूज रूल. म्हणजे वस्तू दिसायला सुंदर ठिकाणी ठेवायची नाही, तर ती आपण वापरतो तिथे ठेवायला हवी. उदाहरणार्थ चहाचं साहित्य हे गॅस जवळच असायला हवं. कपडे इस्त्री करायचे जे असतील त्याचं साहित्य हे इस्त्री जवळ असायला हवं, किंवा मग स्किन केअर प्रोडक्ट असतील ते आरशाजवळच असायला हवेत. वस्तू वापरणं आणि परत ठेवणं हे दोन्ही आपल्याला खूप सोपं वाटलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण घर आवरून ठेवायचं असतं. आता घर तर आवरून झालेलं आहे, छान सेट केलेलं आहे, आपण सगळ्यांची जागा ठरवलेली आहे, प्रत्येकाला घरं दिलेली आहेत, पण पसारा हा होणारच ना. आता घर म्हटल्यानंतर पसारा होतोच, पण तो सतत वाढू नये म्हणून काय करायचं. म्हणून मुद्दा नंबर 6, रोजची सवय अशी असायला हवी की प्रत्येक वेळेला एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जाताना रिकाम्या हातानं जायचं नाही. आपल्या डोळ्यांना पसारा दिसायला हवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पसारा दिसला तर तो आवरला जातो. अरे या वस्तूला घर नाहीये का म्हणून ही वस्तू इथे पडलीये का, हे आपल्याला कळलं पाहिजे. आता हे काय करतं इकडे, म्हणून मग त्याचं काम नाहीये बाबा, त्याला आपण आपापल्या जागी ठेवूया. त्यामुळे घरामध्ये आपल्याला कुठल्याही रूम मधून कुठेही जाताना जर का वेगळी वस्तू वेगळ्याच जागेवर आहे असं दिसलं तर ती उचलायची आणि त्या त्या जागेवर ठेवायची. हे जर तुम्ही सतत करत राहिलात तर तुमचं घर कधीही खराब होणार नाही, ते कायम नीटनेटकं दिसणार. आता घरात प्रवेश केल्यानंतर सगळं उत्तम असेल तर संपूर्ण घराला एक छान अशी सवय लागते. त्यामुळे प्रवेशद्वार आपलं नीटनेटकं असायला हवं. म्हणूनच मुद्दा नंबर 7 हा आहे की एंट्रन्स लँडिंग झोन रूल. म्हणजे काय, तर घरामध्ये प्रवेश केल्या केल्या काय काय दिसतं आपल्याला, तर किल्ल्या, किंवा मग बाहेरून येताना जी आपल्या हातात पर्स असते ती पर्स, पाकिटं, किंवा छत्री, किंवा आपली पादत्राणं म्हणजे रोज जी घालतो ती, किंवा घरात घालतो आपण चप्पल्स ज्या असतात त्या. आता घरात प्रवेश केल्यानंतर सगळं उत्तम असेल ना तर संपूर्ण घराला छान अशी सवय लागते. त्यामुळेच प्रवेशद्वार हे नीट नेटकं असायला हवं. आणि म्हणूनच मुद्दा नंबर 7 हा आहे, ते म्हणजे एंट्रन्स लँडिंग झोन रूल हा असायलाच हवा.
म्हणजे घरात प्रवेश केल्यानंतर आपण बाहेरून आल्यानंतर किल्ल्या कुठे ठेवतो, त्यानंतर पर्स पाकिटं कुठे ठेवतो, किंवा मग छत्री कुठे ठेवतो, आपली पादत्राणं जी आहेत ती बाहेर ठेवतो आणि घरातल्या स्लीपर्स ज्या आहेत त्या कुठे ठेवतो, हे सगळं व्यवस्थित जागच्या जागी असायला हवं. आणि ही शिस्त जर आपण लावू शकलो ना तर आपोआप संपूर्ण घराची शिस्त लागते. आणि म्हणूनच एंट्रन्सला काही गोष्टी, काही हुक्स किंवा काही जागा ह्या ठरवून घेणं गरजेचं असतं. आता शिस्त म्हटल्यानंतर ही अचानक कशी काय लागणार, त्यावरच हा उत्तम पर्याय आहे, तो म्हणजे मुद्दा नंबर 8. काही मिनिटांचा वीकली होम ऑडिट घ्यायचा. म्हणजे काय करायचं, आठवड्यातून स्वतःला काही प्रश्न विचारायचे. हे 5 प्रश्न आहेत, ते स्वतःला आपण विचारले पाहिजेत. नंबर 1 ते म्हणजे कोणत्या 3 वस्तू वारंवार आपल्याला चुकीच्या जागी दिसतात. नंबर 2 ते म्हणजे कोणता बॉक्स किंवा शेल्फ 80% जास्त भरलेला आहे, कारण आपल्याला काही जागा ही रिकामी ठेवायची आहे. नंबर 3 मुद्दा ते म्हणजे कोणती वस्तू शोधायला आपल्याला 2 मिनिटापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागलाय. म्हणजे जास्त वेळ लागतोय याचा अर्थ अजूनही त्याला घर मिळालेलं नाहीये. नंबर 4 ते म्हणजे घरातल्या कोणत्या सदस्याला ही स्टोरेज सिस्टीम जी आहे, जी आपण बनवलेली आहे, ती समजलेली नाही, हे विचारा आणि त्यांना समजावून सांगा. नंबर 5 ते म्हणजे पुढील आठवड्यात फक्त एक कोणता बदल करण्याची गरज आहे, ज्यामुळे आपलं घर आणखीन सुशोभित दिसू शकतं, नीटनेटकं दिसू शकतं, ह्याचा विचार करायचा. हे सगळे मुद्दे तुम्हाला खूप पुस्तकी वाटले तरी सुद्धा खूप महत्वाचे आहेत. काही वेळेला आपण या मुद्द्यांचा विचार करून जर का घर आवरलं तर मला असं वाटतं की आपल्या डोक्यातला गोंधळ बऱ्यापैकी कमी होतो. आता वर्षानुवर्ष घर आवरणाऱ्या बायका आहेतच की, पण तरी सुद्धा मग घरामध्ये पसारा का होतो, या नवनव्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात, त्याचा थोडासा विचार करायला हवा. आणि म्हणूनच हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आले. आय होप या टिप्स तुम्हाला उपयोगी ठरतील. एकदाच छान आवरून छान सिस्टमॅटिक ठेवल्यानंतर ते परत नीटनेटकं कसं ठेवायचं इथपर्यंत या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. करून बघा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूया आता